प्रभाग क्रमांक 3 मध्ये महापालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहित कारंपुरी, महानंदा शिरसीकर, रमाबाई पानगळे, सिद्धाराम चाकोते यांनी शुक्रवारी सकाळी प्रचार फेरी काढली। ही प्रचार फेरी धाकटा राजवाडा मंगळवार बाजार परिसरातून निघाली। सदरच्या फेरीदरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन आपल्या विकास कामांचे विजन सादर केले। मतदारांच्या गाठी भेटी घेत माहितीपत्रक वाटप केले। ही प्रचार फेरी माजी नगरसेवक उदयशंकर चाकोते आणि कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। प्रचारास सुरुवात झाल्यापासून काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या जोमाने व उत्साहात आपली प्रचार यंत्रणा राबवत आहेत। ते मतदारांना आपली भूमिका पटवून देत असून त्यांच्या नागरी समस्याही जाणून घेत असल्याचं दिसून आलं। या प्रचार फेरीस मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आपण नगरसेवक असताना प्रभागात गवसू योजनेतून विकास कामे केली, परंतु आता विकास कामे रखडली आहेत। नुसते स्मार्ट सिटीच्या नावाखाली राजकारण सुरू असल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक उदयशंकर चाकोते यांनी प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काँग्रेसला विजयी करा असे आवाहन व्यक्त करीत त्यांनी परखडपणे आपले मत मांडले। ह्या ठिकाणी मी पूर्ण हे काम पूर्ण करून घेतलो आणि त्यानंतर मला वाटलं खूप चांगला तर इथं चौकांचं सुविधा झालं असं वाटलं। पण मी आत्ता जेव्हा परत येऊन बघालो ह्या मागच्या 7-8 वर्षामध्ये ह्या बीजे सरकार स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण नाही केलं काम यांनी फोडले आणि कुठे तर फालतू पाईप टाकलेत आणि या पाईपमुळे ह्या लोकांना किती त्रास होत आहे। परत त्यांना तेच का हे झालं तर परत पाणी थांबायचं तुंबायचं हेच त्यांना प्रॉब्लेम चालवलं, परत वास यायचं, आळ्यावर चालवलं येतं। मला आज एवढं खरं एवढं वाईट वाटतंय एवढं काम केलं असं सुद्धा आज या लोकांना एवढं मोठं आपण सहन करत आहे। कारण मी यांचं सण तेव्हा बघितलो, मी दर 2 दिवसाला इथं गडर तुंबणार, दर 2 दिवसात गडर तुंबणार आणि आमचे ताई आमच्या शिवून सांगणार दादा गडर तुंबले, आम्हाला एवढं घरात पाणी आलं आहे काय करा। म्हणून मी तेव्हा ते पूर्ण पाईपलाईन करून पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केलं होतं। पण मला कळलं नाही ह्या स्मार्ट सिटीमध्ये यांचे कुठलं डोकं उडवले तर कुठल्या तरी विषय कुठला इंटरेस्ट विषय आणले आणि परत ते रस्ता खोडून आम्ही केलेलं काम काढून टाकले आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली वेगळे लाईन टाकले। हे अक्षरशः चुकीचं काम झालेलं आहे। कारण मी आता ते पाहत आहे हे जे चेंबर आहे ते चेंबर फक्त मी बघितलं लाईन फक्त 5 फूट लाईन टाकले त्यांनी। हे शक्यच होत नाही, लाईन 5 फूट येऊ शकत नाही कारण काय 18 फूट खाली आहे लाईन। ह्या ठिकाणी मला एवढं त्या जनतेचं आज मी ह्याचं सगळे बघून मला खूप वाईट वाटलं आहे। अशा ह्या सरकारमध्ये बीजेपी सरकारमध्ये एवढं मोठं आमच्या गरीब लोकांना आमच्या सगळ्या आया बहिणींना किती त्रास होत आहे मला खूप वाईट वाटलं। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आम्हाला निवडून द्या, मी आव्हान करतो आणि 100% काय होण्या 1 वर्षाच्या 6 महिने 1 वर्षाच्या आता हे मंजूर घेऊन परत लाईन मी नवीन आपलं जे आपण जे एक्झॅक्टली टेक्निक काम आहे ते काम करून देतो आणि इथले जे प्रॉब्लेम्स आहेत मी जास्तीत सोडवायचा प्रयत्न करेन। या प्रचार फेरीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सामील झाले होते।